ಸಂಗೀತ ಗಂಧ ಶರಣಪ್ಪ ಮೇತ್ರೆ 260. निवेशन संख्या प्रेमलता ಅದೃಷ್ಟವಂತ ಯಾರು ನೋಡೋಣ. ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ನಂಬರ್ 228 ಸಿದ್ದಿಕ್ ಮಾಷಮೂದ್ ಅಹಮದ್ ತಂದೆ ಮೆಹಬೂಬ್ ಅಲಿ ಸಿದ್ದಿಕಿ. ಉಮೇರ್ ಹಾಶಿಮ್ ತಂದೆ ಸೈಯದ್ ಮುಸ್ತಾಕ್. ಜಹೀರಾ ನಸೀಮಾ ಗಂಡ ಅಸದ್ ಅಲಿ. ಜಹೀರಾ ನಸೀಮಾ. नवाज यस नदाफ ತಂದೆ साहिब लाल नदाफ. ಬಂದಿದ್ರಾ अप्लीकेशन नंबर? कि आप 1 घंटे से यहाँ पर वेट कर रहे हैं और यहाँ पर मेरे नौजवान साथियों, आज का ये फंक्शन बहुत ही बेसब्री के साथ, बहुत ही लोगों के बीच में बेचैनी थी इसको जल्दी खत्म करने की। के एमएलए मिनिस्टर जनाब अलहाज कमरुसलाम साहब का एक ख्वाब था कि यहाँ पर एक बहुत बड़ी एक कॉलोनी बने जिससे लोगों को उसमें रहने की सुविधा हो, जिसको घर ना हो उनको गवर्नमेंट की तरफ से घर मिले। तो कमरुसलाम साहब इसको मैं समझता हूँ 2012-13 में इसको सोचा था। सोचकर वहां के जो लैंड ओनर्स थे उन तमाम लोगों को बुलाकर बात किया गया था। पहली बार कर्नाटक में अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी से 50-50 स्कीम गुलबर्गा से शुरू की गई थी। जब वो कमरुसलाम साहब ने उसको शुरुआत की थी। उन तमाम जो हमारे लैंड ओनर्स थे उन लोगों को बुलाकर समझाया गया, वो लोग रेडी हो गए उसको स्कीम में देने के लिए। 50-50 में 50-50 में मतलब जितना भी डेवलपमेंट होने के बाद जो प्लॉट बचते हैं उसमें 50 हमको 50 लैंड ओनर्स को दिया जाएगा। उसमें डेवलपमेंट का तमाम जिम्मेदारी कुड़ा की रहेगी। तो ये स्कीम पे वो लोग रेडी हो गए, मगर उनको भी मैं दिल की गहराइयों से बड़ी माजरत के साथ उनको मैं कहना चाहता हूं, देर हुआ मगर दुरुस्त हुआ। 2014 में वो लोग एमओयू कर दिए, मगर 2023 में इसको कैबिनेट में पास किया गया। इसको फौरी तरीके से तुम इसको जल्दी से लेकर आओ, हम उसको कैबिनेट में रखकर उसको अप्रूवल कराएंगे। तो प्रियंक खरगे साहब की बहुत बड़ी मेहनत है और हमारे यहाँ की एमएलए साहिबा जो कनीस फातिमा साहिबा है उनकी बहुत मेहनत है और अल्लम प्रभु साहब की मेहनत है। उन तमाम लोगों ने मिलकर इसको कैबिनेट में रखवाया और 2023 नवंबर में इसको कैबिनेट से पास करवाया। जो लैंड ओनर्स थे उनको उनके हिस्से का जो प्लॉट था वो नहीं मिले थे। पहले उनके हिस्से के जो प्लॉट थे उनको दिया गया। उसके बाद हमने ये स्कीम का पूरे हमारे प्लानर्स को बुलाकर उसको प्लान करवाकर उसको है ना एक तरीके से कर हमारी मीटिंग में रखकर पास कर उसको स्टेट हमारे अर्बन डेवलपमेंट से पास करवाकर आप लोगों के बीच में लेकर आकर हमने एक दिन उसको एप्लीकेशन कॉल फॉर की। ये एप्लीकेशन कमरुसलाम साहब 2014 में करवाना चाहते थे, मगर उस ख्वाब को हमने 2024 में पूरा कर आप लोगों 2025 में पूरा कर आपके बीच में लेकर आए। उनका ख्वाब यह था कि जिसको घर नहीं है, जिसको छत नहीं है, वो गवर्नमेंट के जरिए से आपको घर मिलना, उसको छत मिलना, वो कमरुसलाम साहब का ख्वाब था। मगर गवर्नमेंट का काम है, मैं खुद गवर्नमेंट में रहकर बोल रहा हूँ, गवर्नमेंट का काम है, थोड़ा डिले होता है। ये 6123 एप्लीकेशन फॉर्म आए थे, इसको स्कूटनी किया गया। इसको कई लोगों की डीडी करेक्ट नहीं थे, उसको कई लोगों के बहुत ज्यादा उसमें प्रॉब्लम्स थे।
उसमें 6-7 महीने लग गए। हमारे कई एक लोग बेचैन थे उसमें, अरे इतना टाइम हो गया नहीं हो रहा है, मगर हमारी कोशिश ये थी जल्द से जल्द हम उसको कर कर आप लोगों के बीच में लाकर डिलीवर करना, मगर बहुत ज्यादा देर हो गई। लोग 10% अमाउंट भरे थे, उसमें तकलीफ भी हुई। कई एक लोग फेसबुक में आकर इन्हें हमको बुरा भला भी कहा, मगर हम उसको पॉजिटिवली लेकर उसको काम को कंप्लीट कराकर आज आपके बीच में हम वापस आकर आज आपके बीच में हम लॉटरी कराने का काम कर रहे हैं। तो इसलिए यहाँ पर आज जो लॉटरी का हम कर रहे हैं, इसमें हमारे पास अलग अलग टाइप के प्लॉट्स हैं, जिसमें आज हम जो कर रहे हैं 50-80 का प्लॉट का और 30-40 के प्लॉट्स का और 40-60 के प्लॉट्स का आज कर रहे हैं। इसलिए हम 2 दिन रखे हैं। कल 20-30 प्लॉट्स के अराउंड मैं समझता हूँ 4200 एप्लीकेशन है, तो एक ही जगह पे इतने लोगों को जमा नहीं कर सकते बोलकर इसको 2 दिन किया गया है। इसलिए हम यहाँ पर ये सोचे हैं कि हम ट्रांसपेरेंट तरीके से आप लोगों के बीच में आकर आप लोगों के बीच में ये करने की हमारी एक सोच थी। जब हमने डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर साहब से इसकी बात की तो प्रियंक खरगे साहब का एक ही कहना था कि इसको ट्रांसपेरेंट तरीके से जो हकदार है उनको हक मिले, जिसको भी वो लकीली अगर लकी ड्रॉ में उठता है उनको मिले। इसमें कोई भी बिचौली नहीं होना चाहिए, कोई एजेंट नहीं होना चाहिए, ना कोई पैसों का इसमें हेर फेर होना चाहिए। तो इसलिए हम उस तमाम चीजों को ख्याल रखते हुए आप तमाम लोगों के सामने एक ट्रांसपेरेंट पूरे बॉक्स यहाँ पर रखकर हम सुबह 10 बजे से इसको पूरे आपके लिस्ट अनाउंस करें, आपके सामने अनाउंस कर उसको रोल किया गया, उसमें बॉक्स में डाल दिया गया है, पूरा रेडी कर हमारे जब अब गेस्ट आए गेस्ट के सामने उसको आपके सामने रोल कर आपके सामने ही उठाया जाएगा, आपके सामने ही उसका जिसको भी जो लकी है उसका नाम यहीं पे हम अनाउंस किया जाएगा। तो ये जो काम कर रहे हैं ये ಆಗ 50-50 ರೈತರ ಸಹಭಾಗಿತ್ವದ ವಸತಿ ಯೋಜನೆ ಲಾಟರಿ ಮುಖಾಂತರ ನಿವೇಶನಗಳ ಹಂಚಿಕೆ ಸಮಾರಂಭ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಮೇಡಮ್ ಅವರು ಜೊತೆ ನಾನು ಇದನ್ನ ಸಾಹೇಬ್ರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ನಾವು ನಿಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ಯಾವುದೇ ವಿರೋಧ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ನಾವು ಪೂರ ಸಪೋರ್ಟ್ 100% ಅದು ಆದ್ರೂ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜಿಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಹೋದರಂತ ಮಜಾರ್ ನಮ್ಮ ಖಾನ್ ಸರ್ ಅವರೇ, ಇವತ್ತು ಹಾಗಲಿಗ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮೀಣ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಕಮರುಲ್ ಇಸ್ಲಾಂ ಸಾಹೇಬ್ ಇದ್ದಾಗಂತಲೂ ಆ ಕೆಲಸ 50-50 ಆಗ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಆದಂಥದ್ದು। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಜಾರ್ ಅಹ್ಮದ್ ಖಾನ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಬಹಳ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ತುಂಬಾ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। ನಿವೇಶನ ಹಂಚಿಕೆ ಬಹಳ ಪಾರದರ್ಶಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಬಾರ್ದು। ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂತಂತರ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಒಳಗೊಂಡಂತ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಲಾಟ್ರಿ ಮುಖಾಂತರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪೈಲೆ ಲಾಟ್ರಿ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊಟ್ರು ಇವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊಟ್ರು ಅಂತ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ। ಆದರೆ ಇವತ್ತು ಅದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸರಿಸಮಾನಕ್ಕೆ ಸಿಗ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಜಿಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಲಾಟ್ರಿ ಮುಖಾಂತರ ಎತ್ತಿ ಯಾರಿಗೆ ಏನು ಸಿಗ್ಬೇಕು ಹಕ್ಕು ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ। ನಾವು ಇವತ್ತು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಎಕ್ಸ್ ಸರ್ವಿಸ್ ಮ್ಯಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಅನೇಕರು ಅವರು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗ್ಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಕ್ಸ್ ಸರ್ವಿಸ್ ಮ್ಯಾನ್ ಇದ್ದಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕೂಡ ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮುಖಾಂತರ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ। ಇದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನರು ಇವತ್ತು ಮನೆ ಇರ್ಲಾರ್ದಂಥವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಾರಿಗೆ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕೊಟ್ಟು ನೀವು ಈ ರೀತಿ ಜನರದವ್ರಿಗೆ ಇಂತಿಷ್ಟು ಎಸ್ಸಿದವ್ರಿಗೆ ಇಂತಿಷ್ಟು ಅಂತ ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಆದ್ರೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಅದ್ರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಡರ್ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇದೆ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕೂಡ ನನಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಜನರು ತೊಗೊತಕ್ಕಂಥ ಪ್ಲಾಟ್ ತೊಗೊತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರ ನೇತೃತ್ವದಾಗ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಗ್ಗಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಕೂಡ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮಗೂ ಕರೆಸಿ 4 ಮಾತಾಡಕ್ಕೆ